नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आपण प्रेक्षक श्रोते यांनी जे कालपर्यंत 1 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज या चॅनलला मिळाले आणि 473च्या आसपास सबस्क्रायबर पण झालेले आहेत. यावरून चॅनलवर आपण सर्वांचं भरभरून आपण सर्वजण मिळून भरभरून प्रेम करता हेच दिसून आलंय. आपल्या या प्रेमाची ऊब अशीच कायम राहो हीच अपेक्षा. मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा द्यावा यासाठी गेली अनेक वर्ष राज्यातील साहित्यिक राजकर्ते केंद्र शासनाकडे मागणी करत होते, परंतु अनेक वर्ष हा प्रश्न तसाच रेंगाळत राहिला. मात्र गेल्या आठवड्यात केंद्र सरकारनं मराठीसह आणखी 6 भाषांना अभिजात भाषांचा दर्जा जाहीर केला आणि बऱ्याच दिवसाची महाराष्ट्रातील जनतेची मागणी मान्य केल्याबद्दल मग अनेकांनी दुसरा धक्का बसला. हे हॉटेल कुसुमाग्रज अगदी जुन्या धाराशिव जिल्ह्यातील आणि सध्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातील औसा या शहरात आहे. त्या कुसुमाग्रज हॉटेल मध्ये शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारचे जेवण मिळतात. शेक्सपियर म्हणून गेला की नावात काय, बरोबर अगदी त्यानं योग्यच सांगून गेला आहे असंच वाटतं. कारण आता कुसुमाग्रजांच्या नावानं एखादी महान व्यक्ती हॉटेल चालवत असेल तर त्या हॉटेल मालकांना हॉटेल मालकाचं त्रिवार अभिनंदनच करावं लागेल आणि त्यांना साष्टांग नमस्कार पण करावा. असंच परवा गाणगापूर येथे हॉटेल पाहिलं. त्या हॉटेलचं नाव आहे सैराट रेस्टॉरंट. तर सैराटचा मराठी अर्थ काय? सैरवैर झालेला. जसं मानसिक स्थैर्य बिघडले असाच होत असावा, किंवा मग एखादं संकट आपल्या अंगावर आलं तर सैरभैर होऊन धावणारा म्हणजे सैराट असा माझ्या मते अर्थ होतो. पण मग असेच भुकेने सैराट झालेली लोक या गाणगापूरच्या सैराट हॉटेलमध्ये नाश्ता पाणी करण्यासाठी येत असावीत का, हाही प्रश्न पडला. आणि मग मराठीचा दर्जा आता अभिजात झाला आहे, पण नावं कोणती आणि कशी कुठं वापरावी याचं आणखीही बऱ्याच जणांना तंत्र नाही असंच म्हणावं. असो, काल लातूर शहरातील औसा मार्गावर असणाऱ्या पुरणमल लाहोटी पॉलिटेक्निकच्या आवारातील विद्यार्थिनी वसतिगृहातील 50 विद्यार्थिनींना सायंकाळचं 7:30 वाजताचं चपाती, भेंडीची भाजी, वरणाचं सूप आणि भात हे जेवण केल्यानंतर त्रास सुरू झाला. या विद्यार्थिनींना विषबाधा हे लक्षात येतात. या विद्यार्थिनींना उपचारासाठी शहरातील विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात भरती करण्यात आलं. आता त्या मुलींची प्रकृती स्थिर असल्याचं तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. विषबाधेचे प्रकार अधूनमधून ऐकायला येतात, पण एकदम असं काय त्या वसतिगृहाच्या मेसवाल्यानं जेवण तयार केलं असावं. त्यामुळं 50 विद्यार्थिनींना विषबाधा झाली असेल. याचा अर्थ मेस चालकाचा तो हलगर्जीपणाच आहे, त्याचं दुर्लक्ष आणि तिथं असलेलं
अस्वच्छता यामुळेच या मुलींना विषबाधा झाली असणार हे मात्र नक्कीच. आज राज्याच्या राजकारणात तसे बऱ्याच उलाढाली झाल्या. पण गेल्या 3-4 दिवसाच्या एकूण रागरंग पाहता महायुतीचे सहकारी असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील काही आमदारात प्रचंड अशी घालमेल चालू असल्याचं दिसून येत आहे. काही माजी आमदारांनी तर मग त्याच्यात पठारे असतील, हर्षवर्धन पाटील असतील, त्यांनी अगदी राष्ट्रवादी प्रवेशच केला आहे. आता विद्यमान माढ्याचे आमदार असलेले बबनराव शिंदेही राष्ट्रवादी अजित पवार पक्ष सोडून मोठ्या साहेबांच्या पक्षात जाण्याचा त्यांचा पूर्ण विचार पूर्ण नष्ट झालेला आहे. आणि अशी बरीचशी नावं आहेत. किमान अजित पवारांबरोबर पक्षातून फुटून महायुतीला सहकार्य करणाऱ्या 40 ते 42 आमदारापैकी किमान 10 ते 12 आमदार हे निवडणुकीच्या पूर्वी त्यांची साथ सोडून एकतर शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात किंवा मग इतर पक्षात जातील असंच एकंदरीत चित्र म्हणजे असं एकंदरीत सध्याचं वातावरण असून हा अंदाज तंतोतंत खरा ठरेल असं आजच्या एकूण चित्रावरून वाटतं. कारण महायुतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची कोंडी करण्याचे जे प्रयत्न चालू आहेत ते आजही सुरूच आहेत. आणि त्यामुळं अनेकांना वाटतं जर तोंड दाबून बुक्क्याचा मार बसत असेल तर आपलं सरळ इथून निघून गेलेलं बरं, आणि तोच मार्ग अनेक जण निवडत असल्याचं दिसून येत आहे. आज पुरतास एवढंच. धन्यवाद.